आता बघा आपण चॅप्टर बघणार आहे केमिकल बॉन्डिंग. त्यातली पहिली थेरी इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलन्सी. आता पहिलं काय आहे बघा, इम्पॉर्टंट टर्म्स यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक थेरी. इलेक्ट्रॉनिक थेरीमध्ये आपण कुठल्या कुठल्या टर्म्स वापरतो ते आपण बघणार आहे. Formation of a chemical bond in terms of an electron was first successfully described by Cossel and Lewis in 1960. म्हणजे इलेक्ट्रॉनचा यूज हा केमिकल बॉन्ड फॉर्मेशनसाठी केला जातो. म्हणजे इलेक्ट्रॉनचा वापर हा केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी केला जातो. हे कोणी स्टडी केला पहिला? कोसेल आणि लेविस हे दोन सायंटिस्ट होते. त्यांनी 1916 मध्ये काय स्टडी केला? त्यांनी या इलेक्ट्रॉनचा स्टडी केला आणि त्यांनी काय केलं, ह्याच्यावर आधारित ते गिव अ लॉजिकल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॅलन्सी विच वॉज बेस्ड ऑन इनर्टनेस ऑफ नोबल गॅसेस. आपण पिरियॉडिक टेबल पाहिला आहे. त्या पिरियॉडिक टेबलमध्ये काय आहे तर नोबल गॅस आहे बघा. लास्टचा जो कॉलम होता तो कसा कॉलम आहे? नोबल गॅसचा कॉलम आहे. त्यात हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे. हे जे सगळे एलिमेंट आहेत ते गॅसेस आहेत आणि ते कशात स्टेबल आहेत. स्टेबल काय आहेत तर त्यांचं ते आउटर शेलचं कन्फ्युग्रेशन आहे. आउटर व्हॅलन्स शेल आहे. प्रत्येक ॲटमला आउटर व्हॅलन्स शेल असते. त्या व्हॅलन्स शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. मग त्यांच्या आउटर व्हॅलन्स शेलमधले असणारे 8 इलेक्ट्रॉन्स ते कसे आहेत? स्टेबल आहेत. ऑक्टेट कंप्लीट आहे. आपण स्टेबल कधी म्हणतो? ज्यावेळी व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळी त्यांना म्हणायचं स्टेबल. हे बघा, अकॉर्डिंग टू दिस थेरी ॲटम कॅन कंबाईन केमिकली आयदर बाय ट्रान्सफर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर और बाय शेअरिंग ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे बघा, आता व्हॅलन्स शेलमध्ये ऑक्टेट पूर्ण व्हायला एक तर तो प्रत्येक ॲटमची व्हॅलन्स शेल असते. व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. पण प्रत्येक ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन यायला तो ॲटम काय करतो? एक तर इलेक्ट्रॉन डोनेट तर करतो, नाहीतर इलेक्ट्रॉन घेतो तरी. म्हणजे तो एक ट्रान्सफर तर करतो स्वतःचे इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमधलं. म्हणजे स्वतःकडनं दुसऱ्याकडं फ्रॉम वन ॲटम टू अनादर. किंवा शेअर तर करतो. शेअर पण काय करतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअर करतो. शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन का शेअर करतो तर टू कम्प्लीट अँड ऑक्टेट ऑफ द व्हॅलन्स शेल. त्या व्हॅलन्स शेलचं ऑक्टेट कम्प्लीट करायला. ऑक्टेट म्हणजेच काय तर त्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन यायला तो काय करतो? एक तर शेअरिंग करतो किंवा ट्रान्सफर करतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग दिस इज नोन ॲज द ऑक्टेट रूल. का? कारण ही ऑक्टेट रूल केल्यावर काय होतं? तुमचा जो ॲटम आहे तो काय होतो? स्टेबल होतो. म्हणजेच तो कसा बिहेव करायला लागतो? जो पिरियॉडिक टेबलचा शेवटचा ग्रुप आहे त्याप्रमाणे बिहेव करतो. एकतर तो असा शेअरिंग केल्यानंतर तो कंपाऊंड इलेक्ट्रॉन देत पण नाही आणि घेत पण नाही. तो कसा होतो? स्टेबल होतो. लेविस सजेस्टेड दॅट द ॲटम अचीव द स्टेबल ऑक्टेट कन्फ्युग्रेशन. म्हणजेच बघा, नोबल गॅस कन्फ्युग्रेशन. स्टेबललाच काय म्हटले? नोबल गॅस. कारण नोबल गॅस कसे असतात? स्टेबल असतात. कन्फ्युग्रेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, त्या ज्या ऑर्बिटल्स आहेत. कन्फ्युग्रेशन कसं लिहायचं? पहिली शेल, दुसरी शेल ॲटमची, तिसरी शेल. बघा, when they are associated by a chemical bond, only outer shell electron can take part in chemical bonding. केमिकल बॉन्डिंगमध्ये फक्त आणि फक्त आउटर शेलमधले इलेक्ट्रॉनच पार्टिसिपेट करू शकतात. त्यांनाच काय म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. द इनर शेल इलेक्ट्रॉन, आतले इलेक्ट्रॉन काय होत नाही? डू नॉट इन्व्हॉल्व इन द केमिकल कॉम्बिनेशन प्रोसेस. जर तुम्हाला केमिकल कॉम्बिनेशनची प्रोसेस करायची असेल तर फक्त आणि फक्त बाहेरचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तेच फक्त त्या ह्याच्यामध्ये काय होणार? पार्ट घेणार. ओनली आउटर शेल इलेक्ट्रॉन कॅन टेक पार्ट. लेविस इंट्रोड्यूस्ड द सिम्पल नोटेशन. लेविसनं काय केलं? एक सिम्पल नोटेशन इंट्रोड्यूस केलं टू रिप्रेझेंट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फक्त ॲटमच्या आउटर शेलमधले म्हणजेच व्हॅलन्स शेलमधले इलेक्ट्रॉन दिसायला त्यानं काय केलं? एक सिम्पल नोटेशन सिम्बॉल शोधून काढलं. बघा, त्यालाच काय म्हटलं? लेविस सिम्बॉल. बघा, त्यानं काय केलं? एक ॲटम घेतला. फॉर एक्झाम्पल एक ॲटम आहे. त्याच्या आउटर व्हॅलन्स शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर त्याच्या डोक्यावर काय केलं? एक डॉट दाखवला. समजा वाय आहे. त्याच्या आउटर शेलमध्ये व्हॅलन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे तर 2 डॉट दाखवले. त्याला म्हणते लेविस डॉट स्ट्रक्चर. म्हणजे जे व्हॅलन्स शेलमधले इलेक्ट्रॉन आहेत ते कसे दाखवलेत तर डॉट या स्ट्रक्चरनं दाखवलेत. द नंबर ऑफ द डॉट्स अराउंड द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. म्हणजे त्या एलिमेंटच्या सराउंडिंग जे हे असणार आहेत, सिम्बॉल असणार आहेत. बघा, सिम्बॉलच्या सराउंडिंग जे डॉट असणार आहेत. समजा हायड्रोजन आहे. मग हायड्रोजनचं सिम्बॉल काय आहे? पिरियॉडिक टेबल मी तुम्हाला होमवर्क दिलेला. एलिमेंटचं काय लिहायला सांगितलेलं? सिम्बॉल आणि त्याचं नाव.
बघा हायड्रोजनचं सिम्बॉल काय आहे H. मग Hमध्ये किती डॉट येणार? Hवर फक्त एकच डॉट येणार कारण Hच्या ऑर्बिटलमध्ये फक्त एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. द नंबर ऑफ डॉट अराउंड द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट रिप्रेझेंट द नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन अन ॲटम. मग असे डॉट टाकल्यावर आपल्याला काय करणार की त्या मेटलमध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत हे डॉट टाकून आपल्याला कळते. पहिला आपल्याला काय करायला लागायचं? फिगर काढायला लागायची, इलेक्ट्रॉनिक कन्फ्युग्रेशन लिहायला लागायचं. पण ह्यांना काय कळते आपल्याला? डॉट स्ट्रक्चर असल्यामुळं कोणत्याही मेटलच्या आउटर व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला समजते. कॉमन और ग्रुप व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एलिमेंटची व्हॅलन्सी कशी कॅल्क्युलेट केली जाते? बाय कॅल्क्युलेटेड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे नंबर काय केले जातात? कॅल्क्युलेट केले जातात. द ग्रुप व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट इज आयदर इक्वल टू द नंबर ऑफ डॉट्स और 8 मायनस नंबर ऑफ डॉट्स. ती ग्रुप व्हॅलन्सी कशावर डिपेंड असते बघा? आयदर इक्वल टू नंबर ऑफ डॉट्स और 8 मायनस द नंबर ऑफ डॉट्स. म्हणजे समजा कार्बन आहे, द ग्रुप व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट इज आयदर इक्वल टू द नंबर ऑफ डॉट्स. त्या एलिमेंटची व्हॅलन्सी त्या डॉट एवढी पाहिजे, और 8 मायनस द नंबर ऑफ डॉट्स. म्हणजे समजा तुमचा कार्बन आहे, त्याच्या आउटर व्हॅलन्स शेलला किती आहेत? तर 4 इलेक्ट्रॉन आहेत. तुम्ही काय करायचं? ऑक्टेटमध्ये किती असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. तर 8 मायनस 4 करायचे. 8 मायनस 4 केल्यावर तुम्हाला काय भेटणार आहे? जी संख्या भेटणार आहे ती या कार्बनची काय असणार आहे? व्हॅलन्सी असणार आहे. मग याची व्हॅलन्सी किती आहे बघा? 8 मायनस 4 केल्यावर किती येतं बघा? 8 मायनस 4 केल्यावर 4 प्लस येणार, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी काय होणार? +4 होणार. समजा क्लोरीन आहे, क्लोरीनच्या आउटरला किती असतात? शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. मग 8 मायनस 7 केल्यावर काय येणार? 1 येणार. म्हणजे क्लोरीनची कशी येणार? Cl व्हॅलन्सी किती असणार? 1 असणार. आता पोस्टुलेट बघा. पोस्टुलेटमध्ये काय? द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन अँड द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अल्कली मेटल आर सेपरेटेड बाय द नोबल गॅसेस इन द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल तुम्हाला दाखवला आहे. पहिला टेबल कशाचा आहे? तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल पहिला कॉलम, आणि लास्टचा कॉलम कशाचा आहे? नोबल मेटलचा. आणि नोबल गॅसेसच्या अगोदरचा कॉलम जो आहे तो कशाचा आहे? हॅलोजन मेटलचा. मग तो हॅलोजनचा कॉलम म्हणजे द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन कसे असतात? तर त्यामध्ये बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहेत. मग ते हॅलोजन्स कसे असतात? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे त्यांच्यात किती असतात? जास्तीत जास्त आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यांची जास्त असते. द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन अँड द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अल्कली मेटल. पहिले दोन जे कॉलम आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना काय म्हणायचं? अल्कली मेटल आर सेपरेटेड बाय द नोबल गॅसेस इन द पिरियॉडिक टेबल. द अल्कली मेटल ॲटम लुजेस 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट्स इन पॉझिटिव्ह आयन. मग त्यातले अल्कली मेटल ॲटम काय करतात? 1 इलेक्ट्रॉन लूज करतात, आणि 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्यांचं काय होतं? ते मेटल ॲटम कसे होतात? त्यावर पॉझिटिव्ह आयन तयार होतो. मग अँड द हॅलोजन ॲटम गेन्स 1 इलेक्ट्रॉन. मग हे हॅलोजन ॲटम काय करतात? 2 इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केला आहे तो काय करतात? ते इलेक्ट्रॉन घेतात, आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्यांच्यावर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह. त्यामुळे त्याच्यावर कोणता आयन येतो? निगेटिव्ह आयन तयार होतो. हॅलोजनवर निगेटिव्ह आयन तयार होतो आणि अल्कली मेटलवर पॉझिटिव्ह आयन तयार होतो. अल्कली मेटलवर पॉझिटिव्ह आयन इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर तयार होतो, आणि हॅलोजन ॲटमवर निगेटिव्ह आयन इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर तयार होतो. बघा, द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह आयन दस फॉर्म्ड ॲक्वायर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. मग हे जे आयन्स तयार होणार आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं असणार आहे? म्हणजे त्यांच्या आउटर व्हॅलन्स शेलला कसे असणार आहेत? स्टेबल इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच ऑक्टेट त्यांचं कंप्लीट असणार आहे. द नोबल इनर्ट गॅसेस एक्सेप्ट हेलियम हॅव स्टेबल आउटर शेल कन्फिग्युरेशन ऑफ 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे पिरियॉडिक टेबलचा जो शेवटचा कॉलम आहे त्यातला हेलियम सोडून बाकीचे जे एलिमेंट आहेत म्हणजे क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, त्या सगळ्यांचा ऑक्टेट कसं आहे? कंप्लीट आहे. म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 8 इलेक्ट्रॉन आहेत. हेलियम काय आहे? हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याकडे ऑक्टेट नसतात. म्हणजे त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नसतात, त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? ड्युप्लेट. ड्युप्लेटसुद्धा काय असतं? स्टेबल असतं, आणि ऑक्टेटसुद्धा काय असतं? स्टेबल असतं. द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह आयन गेट स्टॅबिलाइज्ड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन काय होतात? स्टॅबिलाइज होतात. बघा एक्झाम्पल बघा. द फॉर्मेशन ऑफ NaCl. सोडियम मेटल आहे. सोडियम मेटल हा पहिला 2 कॉलममधला मेटल आहे पिरियॉडिक टेबलमधले. बघा, सोडियम ॲटम ज्यावेळी इलेक्ट्रॉन लूज करतो त्यावेळी त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो.
तसंच क्लोरीन ॲटम काय करतो, हा इलेक्ट्रॉन घेतो. मग घेतल्यानंतर त्यावर काय होतो, क्लोरीन निगेटिव्ह चार्ज तयार होतो. मग हे Na+ आणि Cl- येतात आणि काय तयार होतं, NaCl. आता हा निऑन आहे, बघा Ne निऑन आहे आणि त्यापुढं काय लिहिले 3s1. निऑनचं कॉन्फिगरेशन किती आहे बघा आणि पुढं 3s1 लिहिले. 3s1 केल्यानंतर काय होतं, हा पण एक इलेक्ट्रॉन रिलीज करतो, निऑन प्लस इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्यानं हे लूज केल्यानंतर बघा ह्याच्याकडं किती कॉन्फिगरेशन असतं सोडियमकडं, 281. मग सोडियम प्लस झाल्यावर त्याचं कॉन्फिगरेशन काय होतं, 28. म्हणजे सोडियमच्या व्हॅलन्शियलमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असतो. तो ज्यावेळी एक इलेक्ट्रॉन लूज करतो त्यावेळी त्याच्या व्हॅलन्शियलमध्ये परत किती राहतात, तो 8च इलेक्ट्रॉन राहतात. म्हणजेच तो काय होतो, Na+ आयन स्टेबल होतो. तसा Cl कसा असतो बघा, या Clकडे 7 इलेक्ट्रॉन असतात. ज्यावेळी तो हा इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळी तो पण कसा होतो, त्याचं ऑक्टेट काय होतं, कंप्लीट होतं. 7 इलेक्ट्रॉन होते, मला एक इलेक्ट्रॉन भेटला, माझ्याकडे 8 झाले, मग माझं ऑक्टेट काय झालं, कंप्लीट झालं. म्हणजे Cl- काय, ह्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. Na+ काय, ह्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. या दोघांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. पण ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज काय आला आहे, ह्यानं इलेक्ट्रॉन लूज केला आहे म्हणून, आणि ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज काय आला आहे, ह्यानं इलेक्ट्रॉन गेन केला आहे म्हणून. मग हे दोघं एकत्र येऊन काय तयार झालं आहे, NaCl. The bond formed due to the electrostatic force of attraction between the positive and negative ion is known as, असा बॉन्ड जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनमधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे तयार होतो त्याला काय म्हटले, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड और आयनिक बॉन्ड. द नंबर ऑफ द युनिट चार्जेस ऑन द आयन इज नोन ॲज द इलेक्ट्रोव्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट. द नंबर ऑफ युनिट चार्ज म्हणजे जितका चार्ज असेल त्या एलिमेंटवर ती काय असणार आहे, त्याची व्हॅलन्सी असणार आहे. बघा Cl- Na+, एकच चार्ज आहे. सल्फर S- असेल तर हे काय असणार आहे, 2 चार्ज. Mg++ 2 चार्ज असतात. आता बघूया